Hello everyone. The next point that we are going to discuss is the transmission of hepatitis B virus. So till now we have discussed the structure, then we have discussed the pathogenesis, clinical symptoms of the hepatitis caused by hepatitis B virus. तर या लेक्चरमध्ये आपण काय बघायचं आहे? That is transmission. How this virus, hepatitis B virus, gets transmitted from one human being to another human being. Hepatitis B virusच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की it has the human as its natural host. म्हणजे most commonly hepatitis B virus infects human only. So the natural host of hepatitis B virus is human being only. Hepatitis A virus आणि hepatitis B virus दोन्ही केसमध्ये असतं की त्यांचा नॅचरल होस्ट कोण असतो? ह्युमन बिंग असतो. त्यामुळे जर ट्रान्समिशन झालं किंवा आउटब्रेक झाला तर त्याचा सोर्स हा ह्युमन बिंगच असतो. Okay, so the natural host for hepatitis B virus is human being. So whatever transmission is there, transmission of hepatitis B virus is there, that is only because of the human being. Okay, human being मध्ये transmission होताना usually there are two types of carriers. असे दोन टाइपचे human being असतात किंवा दोन टाइपचे पेशंट असतात की जे hepatitis B virus कॅरी करतात. There are two types of carriers as the simple carrier and second that is super carrier. So carriers of HBV are of two types, simple and super carrier. Difference काय दोन्ही मध्ये? Difference between these two lies. First, simple carriers, these are the carriers म्हणजे ज्यांच्यामध्ये hepatitis B virus आहे, ज्यांच्यामध्ये hepatitis B virus चे इन्फेक्शन झालेलं आहे, but they are without HBe antigen, HBs antigen and DNA polymerase in their blood. So infection is there, but that infection that is in the blood that does not contain HBe virus, HBe antigen, HBs antigen as well as it do not contain DNA polymerase. That type of carrier is called as simple carrier. आपण मॉर्फोलॉजी मध्ये एक स्टडी केलं होतं बघा की जेव्हा मायक्रोस्कोपिकली आपण सीरम पेशंटचा ऑब्झर्व करतो, we get three shapes: circular 22 nanometer, filamentous 22 nanometer and two layered circular 42 nanometer. त्याचा जो बाय लेयर्ड सर्क्युलर असतो that is 42 nanometer, that is called complete antigen. पण जो स्मॉल सर्क्युलर असतो किंवा फिलामेंटस असतो that is an, आपण त्याला असं म्हणू शकतो की that is an immature virus. ते जे स्मॉल साईजचे व्हायरस पार्टिकल्स असतात त्याच्यामध्ये कंप्लीट अँटीजन सगळे प्रोटीन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट नसतात. सो असे जे व्हायरस पार्टिकल्स आहेत दे आर विदाउट द HBe अँटीजन. त्याच्या न्यूक्लिक ॲसिडमध्ये HBe अँटीजन नसतो ॲज वेल ॲज दे डू नॉट कंटेन्स HBs अँटीजन, सॉरी HBs म्हणजे HBc अँटीजन नसतो त्यांच्यामध्ये, HBe अँटीजन नसतो. दे डू नॉट कंटेन्स DNA पॉलिमरेज ऑल्सो इन देअर ब्लड. सो पॅथोजन आहे पण ही सगळे अँटीजेन्स आणि DNA पॉलिमरेज नसलेला पॅथोजन. Such a carrier is called as simple carrier. Okay, simple carrier चा अजून फीचर काय बघा, जर अशा सिंपल कॅरियर मधून इन्फेक्शन स्प्रेड व्हायचं झालं तर लार्ज व्हॉल्यूम ऑफ ब्लड शुड बी ट्रान्समिटेड. म्हणजे काय की एक व्हायरस आहे पण तो हायली पॅथोजेनिक नाही आहे, हायली कंटॅजियस नाही आहे, हायली इनइफेक्टिव्ह नाही. मग असा व्हायरस ट्रान्समिट व्हायचा असला तर व्हायरसचा नंबर जास्त ट्रान्समिट व्हायला पाहिजे. जास्त नंबरमध्ये असेल तरच तो ट्रान्समिशन होईल किंवा ज्यातून ट्रान्समिट होणार आहे, एक्झाम्पल ब्लड मधून ट्रान्समिट होणार. इमॅजिन की एक कॅरियर आहे, सिंपल कॅरियर की ज्याच्या ब्लडमध्ये काय अँटीजन आहे, सॉरी व्हायरस आहे पण तो कसा आहे, कंप्लीट नाही आहे. तर अशा वेळी त्या ह्युमन बिंग मधून जर ब्लड झालं, ब्लड ट्रान्सफ्युजन केलं आपण, तर त्या ब्लडचं व्हॉल्यूम खूप जास्त असावं तरच तो व्हायरस सफिशियंटली ट्रान्समिट होईल. अदरवाईज व्हायरसचा नंबर कमी किंवा ब्लड व्हॉल्यूम जर कमी ट्रान्समिट केला तर ऑलरेडी त्याच्यामध्ये इनएक्टिव्ह व्हायरस असेल किंवा इनकम्प्लीट व्हायरस असेल तर ट्रान्समिशन होणार नाही. इथं बघा सुपर कॅरियर थोडीशी कंडिशन वेगळी असते. इथं सगळे अँटीजन्स प्रेझेंट आहेत, कंप्लीट अँटीजन असतो. त्यामुळे इवन 0.1 ml ब्लड जरी ट्रान्समिट केलं तरी लार्ज नंबर ऑफ व्हायरस त्यातून ट्रान्समिट होऊ शकतात. कारण इथं व्हायरस कसा आहे, कंप्लीट आहे, इथं कसं आहे, इनकम्प्लीट आहे. त्यामुळे ट्रान्समिशन कधी होईल, ओनली व्हेन देयर इज लार्ज व्हॉल्यूम ऑफ ब्लड ट्रान्समिटेड फ्रॉम वन होस्ट, वन ह्युमन बीइंग टू अनदर ह्युमन बीइंग. So simple carrier means it is a carrier that contains a virus, but that virus is without such type of antigens and DNA polymerase in the blood.
त्यामुळे अशा वेळी जर अशा कॅरियर मधून ट्रान्समिशन व्हायचं असेल तर महत्त्वाची ही गोष्ट आहे, लार्ज व्हॉल्यूम ऑफ ब्लड शुड बी ट्रान्समिटेड. अंटिल अँड अनलेस large volume of blood is transmitted, no transmission will be required, no transmission will occur. It is exactly opposite असतो हा सेकंड, that is super carrier. Super carrier मध्ये काय बघा तर it contains HBE as well as HBC antigens and DNA polymerase in their blood. So super carriers, these are with the HBE, HBC as well as DNA polymerase in their blood. त्यामुळे यांच्यामध्ये जो अँटीजन आहे, जो व्हायरस पार्टिकल आहे, आपण त्याला कंप्लीट अँटीजन म्हणू शकतो. And hence even the 0.0001 ml of blood is transmitted. किंवा एवढंच ब्लड जर ट्रान्सफ्युजन केलं, पेशंट आहे, कसला पेशंट आहे, सुपर कॅरियर आहे, ज्याच्यामध्ये कंप्लीट अँटीजन आहे, आणि एवढं ब्लड जे ट्रान्समिट केलं तरी देखील दॅट इज मोर दॅन इनफ टू ट्रान्समिट द व्हायरस from this carrier to another human being. Okay, so this much volume of blood is required to transmit, or it is enough to transmit the virus, and that's why it is a major source of transmission. So super carrier which carries the antigen, that is which carries the virus with all the antigens, is supposed to be the major source of transmission. इथं major source नाही आहे, कारण याच्यामध्ये जास्त व्हॉल्यूम ब्लडचं ट्रान्सफ्युजन झालं तरच त्या पेशंटमधून दुसरीकडे व्हायरस आहे. इथं एकदम मायन्यूट जरी झालं तरी इकडे ट्रान्समिशन होऊ शकतं. म्हणून याला आपण सुपर कॅरियर काय म्हणतो, वी कॉल इट ॲज अ मेजर सोर्स ऑफ ट्रान्समिशन. सो इन केस ऑफ हेपॅटायटिस बी व्हायरस इन्फेक्शन, ट्रान्समिशन ऑकर्स आयदर थ्रू द सिंपल कॅरियर ऑर थ्रू द सुपर कॅरियर्स. म्हणजे जे कॅरियर्स आहेत किंवा ज्यांच्यामध्ये इन्फेक्शन झालंय त्यांच्यामध्ये व्हायरस हा ऍक्च्युअली असतो कशामध्ये. सो व्हायरस इन दीज पेशंट्स इट इज ऑब्झर्व्ड इन द saliva. Virus it is present either in the saliva or in the semen or in a breast milk. Bile. Okay, so virus it is found to be present most commonly in the saliva, in the semen, in the milk or in the bile. आणि मग याच्यातून व्हायरस काय होतो, ट्रान्समिशन होतो. सो असं एखादं सलावा सॅम्पल असेल, ब्लड सॅम्पल असेल, बाईल सॅम्पल असेल की ज्याच्यामध्ये व्हायरस पार्टिकल आहे, आणि ते सॅम्पल सपोज इफ इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ एनी डॅमेज ऑन द स्किन, आपल्या बॉडीवर सरफेसवर किंवा स्किनवर ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी इंजुरी असेल, वुंड असेल, कट्स असतील, अब्रेसिव्ह एरिया असेल किंवा ब्रोकन एरिया असेल, आणि त्या ठिकाणी यापैकी कोणतंही सॅम्पल जर कॉन्टॅक्टमध्ये आलं दॅट मे डायरेक्टली ट्रान्समिट द व्हायरस. ट्रान्समिशन जे होतं हे जे या सगळ्या सॅम्पल्समधून जे ट्रान्समिशन होणार आहे, तर ट्रान्समिशन वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. एक्झाम्पल, ट्रान्समिशन मे बी ऑफ पेरेंटल ट्रान्समिशन. ट्रान्समिशन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, तर ते काही एक्झाम्पल सांगतो मी. दॅट इज ट्रान्समिशन मे बी फर्स्ट, दॅट इज पेरेंटल ट्रान्समिशन. पेरेंटल ट्रान्समिशन मीन्स डायरेक्ट ट्रान्समिशन थ्रू ब्लड. पेरेंटल ट्रान्समिशन म्हणजे डायरेक्ट जो कॅरियर आहे किंवा पेशंट आहे त्या पेशंट मधून डायरेक्ट ट्रान्समिशन होतं, डायरेक्ट थ्रू ब्लड ट्रान्समिशन होतं, दॅट इज द पेरेंटल ट्रान्समिशन. ओके, मग आता हे कसं ट्रान्समिशन होणार आहे. सपोज देयर इज वन ह्युमन बीइंग विच हॅज द हेपॅटायटिस व्हायरस इन द ब्लड, आणि त्या ह्युमन बीइंगनं ब्लड ट्रान्सफ्युजन केलं, ब्लड डोनेट केलं दुसऱ्या एखाद्या पर्सनला, तर अशा वेळी त्या ब्लडमधून हा जो व्हायरस आहे तो व्हायरस ट्रान्समिट होऊ शकतो, आणि तो सेकंड ह्युमन बीइंग जो ब्लड रिसिव्ह करणार आहे त्याच्यामध्ये हा व्हायरस ट्रान्समिट होऊ शकतो. वन ऑफ द मोस्ट कॉमन वे ऑफ ट्रान्समिशन ऑफ हेपॅटायटिस बी व्हायरस, दॅट इज पेरेंटल ट्रान्समिशन. Parenteral transmission from one person to another through the transfusion of blood. Second, that is perinatal transmission. Perinatal transmission. Perinatal transmission म्हणजे काय, आपण याला म्हणू शकतो vertical transmission. Vertical means from mother to fetus. Mother to fetus. So vertical transmission, that is perinatal transmission.
So if suppose a mother has or mother is infected by hepatitis virus, and if suppose she is a pregnant, then that may be responsible for transmission of virus into the fetus. That type of, it is a congenital transmission किंवा vertical transmission म्हणतो आपण, त्यालाच perinatal transmission असं आपण म्हणतो. Third, virus, this hepatitis B virus can also be transmitted through sexual way of transmission. So the sexual contact, there is transmission of this virus, as well as the fourth type of transmission of this virus is through the occupational transmission. That is fourth one, occupational transmission. Fourth, occupational transmission. Occupational म्हणजे काय की all those workers who are working in the hospitals, हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, अदर मेडिकल पॅरामेडिकल स्टाफ असेल, लॅब मधले वर्कर्स असतील, all those are responsible for transmission. Such type of transmission is called as occupational transmission. So occupational transmission includes transmission through the hospital workers or laboratory workers, including doctors, nurses, other staff of the hospital. So transmission may be of the four types, that is parenteral transmission. सगळ्यात कॉमन हा असतो बघा, थ्रू द ब्लड. हा सुद्धा असू शकतो, बट सेक्शुअल वे अनदर ट्रान्समिशन, दॅट इज ऑक्युपेशनल फोर्थ वन. सो अशा पद्धतीनं हेपॅटायटिस बी व्हायरस एका ह्युमन बिंग मधून दुसऱ्या ह्युमन बिंग मध्ये ट्रान्समिट होऊ शकतो. आता हेच सगळं आपण थोडंसं इलॅबोरेट करून बघूया. आता ट्रान्समिशन मी आता तुम्हाला ब्रॉड मध्ये सांगितलं की पेरेंटल ट्रान्समिशन होतं, तर थोडं वन बाय वन एक्झाम्पल वाईज बघूया आपण. म्हणजे डायरेक्टली कसं ट्रान्समिशन होतं या व्हायरस. फर्स्ट, transmission of this virus, it occurs through, as I already mentioned, that is blood transmission. Blood transfusion. So if suppose there is a patient of hepatitis and that patient donates the blood to healthy human being, that may be an ultimate and most common way of transmission. Then second, as already mentioned, that is sexual transmission. Transmission during sexual intercourse, that may be responsible for transmission of this virus. Then third one, virus may be transmitted by during tattooing. Transmitted during tattooing or during ear piercing. टॅटू काढत असताना किंवा इयर पेसिंग जे केलं जातं अशा वेळी जे काही निडल्स यूज केले जातात किंवा मोस्टली जे रेझर्स यूज केले जातात, दोज कॅन बी रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन. आता हे जे ट्रान्समिशन आहे म्हणजे या वेळी होणार ट्रान्समिशन, हे कसलं आहे, इनॅनिमेट ऑब्जेक्ट्स, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स मधून ट्रान्समिट होतं. सो ड्युरिंग इयर पेसिंग or tattooing, there may be transmission of hepatitis B virus infection. As well as hepatitis B virus can also be transmitted through next, that is dentist and through barbers. Dentists and barbers can also be responsible for transmission. Transmission can also occur through prostitutes, through the family members. If suppose one of the family member is infected by hepatitis B virus, then sharing of articles between family members, that may be responsible, that may be the reason for transmission. So family members the meaning is समजून घ्या की if suppose there is any one of the family member infected, then and then only, otherwise नाही. So next, that is congenital from mother to the baby. ज्याला आपण पेरिनेटल म्हणतो, पेरिनेटल way of transmission. Virus can also transmit through the medical and paramedical staff. ज्याला आपण occupational transmission. Medical and paramedical staff. These are several ways of transmission of hepatitis B virus. Okay.
So transmission occurs through the infected saliva, infected blood, infected meat, infected bile सोल्युशन असेल किंवा इतर कोणत्या जे आपण बघितलेले सगळ्या सॅम्पल्स मधून व्हायरस पार्टिकल काय होतात ट्रान्समिट होतात एका ह्युमन बिंगमधून दुसऱ्या ह्युमन बिंगमध्ये. ट्रान्समिशन होताना आपण बघितले की 4 पद्धतीने ट्रान्समिशन होऊ शकतं, तेच आपण इथे इलॅबोरेट केलेलं आहे. सो ब्लड मधून ट्रान्समिशन झालं त्याला आपण काय म्हणतो, वी कॉल इट ॲज पेरेंट्रल. सेक्शुअल ट्रान्समिशन होऊ शकतं, टॅटूइंग किंवा एअर पेर्सिंग, त्यावेळी जे ब्लेड रेझर्स किंवा निडल्स यूज केले जाणार आहेत त्यावेळी ट्रान्समिशन होऊ शकतं. डेंटिस्ट अँड बार्बर्स आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. इथं मिनिंग पुन्हा समजून घ्या की डेंटिस्ट अँड बार्बर्स की जे विच whatever the equipments the used by them, if suppose same equipments are used for infected patient as well as to human being, healthy human being, then that time the transmission of virus can be there. As well as prostitutes or family members, if any one of the family member is infected by HBV, then sharing of particles with that person may be a way of transmission. Congenital or perinatal transmission, that is from infected mother to the fetus or baby. And finally medical and paramedical staff, as well as याच्यापेक्षा अजून आपण म्हणू शकतो like in the area where there is mental patients are treated, mental patient treatment area जो असतो त्या ठिकाणी सुद्धा अनहायजेनिक कंडिशन असते आणि अनहायजेनिक कंडिशन असेल तर त्यावेळी काय होऊ शकतो, व्हायरस हा ट्रान्समिट होऊ शकतो. लॅबोरेटरी वर्कर्स आपण म्हणू शकतो इथं. पॅरामेडिकल स्टाफ ऑलरेडी मेन्शन केलं, बट बिसाइड दिस वी कॅन ऑल्सो मेन्शन सम लॅबोरेटरी वर्कर्स विच कॅन बी रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ द व्हायरस. रेअरली व्हायरस कॅन ऑल्सो बी ट्रान्समिटेड थ्रू द मॉस्किटोज अँड बग्स. आता हे रेअर, ते सगळ्यात महत्त्वाचं, मॉस्किटो अँड बग्स. कारण मॉस्किटो जे ब्लड सकिंग आर्थ्रोपोड्स आहेत किंवा जे ब्लड सकिंग बग्स असतात की जे काय करतात, ते ब्लड, वी हॅव ऑलरेडी स्टडी द प्लाझ्मोडियम फॅल्सिफाइड, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की एका ह्युमन बिंग त्याचा प्रोबोसिस इंजेक्ट करतात बॉडीमध्ये, स्किनमध्ये, आणि ब्लड सक करत असतात, त्या ब्लडमधून HBV व्हायरस दुसऱ्या ह्युमन बिंगने ट्रान्समिट होऊ शकतो. पण हे चान्सेस खूप कमी असतात, रेअरली असतात. कारण व्हायरस हा मोस्टली लिव्हरमध्ये, पॅनक्रियासमध्ये, किडनीमध्ये इन्फेक्शन कॉज करतो. इथं इथं व्हायरेमिया पण नसतं, पण तेवढं जास्त नाही जेवढं आपण प्लाझ्मोडियमच्या केसमध्ये स्टडी करतो. कारण प्लाझ्मोडियममध्ये काय असतं की व्हायरस हा RBC मध्येच किंवा ब्लडमध्ये जास्त मल्टिप्लाय होतो, त्यामुळे इथं होतो बट रेअरली किंवा लेस चान्सेस असतात. सो दीज आर सेव्हरल वेज ऑफ ट्रान्समिशन ऑफ हेपॅटायटिस B व्हायरस. थँक्यू.